Next part, Atwood's machine. Atwood machine म्हणजे काय असतं? There is there are two blocks suspended from a pulley, okay, which is called as Atwood machine. Okay, so there is a pulley like this, and from this pulley, two blocks are suspended. So this is called as Atwood's machine. या साइडला मास असणार आहे m1, या साइडला असणार आहे मास m2, and there is a pulley. Okay, these m1 m2 masses are connected by a string. These two masses are connected by a string. ठीक आहे. आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी फ्री बॉडी डायग्राम न सॉल्व्ह करूया. जरा व्यवस्थित लक्ष द्या. तर याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल फर्स्ट आपण m1 मास जर कन्सिडर केला, m1 मास, ठीक आहे. आता सपोज याच्यामध्ये m1 इज ग्रेटर दॅन m2 असेल तर काय होणार? m1 खाली जाणार आहे आणि m2 ऑटोमॅटिकली वर येणार आहे. m1चं ऍक्सेलरेशन जेवढं डाऊनवर्ड डायरेक्शन असणार आहे तेवढंच m2चं ऍक्सेलरेशन अपवर्ड डायरेक्शन असणार आहे. ठीक आहे. तर ऍक्सेलरेशनच्या डायरेक्शन असणारे फक्त फोर्सेस कन्सिडर करायचे आहेत. म्हणजे स्ट्रिंग एका स्ट्रिंग मध्ये सगळ्या पॉइंटला टेन्शन काय असतं तेवढंच असतं. टेन्शनची डायरेक्शन काढायची असेल तर या पद्धतीने क्रॉस करायला मी तुम्हाला सांगितलंय. बरोबर आहे ना? टेन्शन किती असणार आहे? दॅट इज टेन्शन इज टी. सपोज टेन्शन इन द स्ट्रिंग इज टी. आता टी हे टेन्शन लक्षात घ्या. पुलीची फ्री बॉडी डायग्राम जर काढायची झाली तर पुलीला टेन्शन टी काय करणार आहे? या पद्धतीनं दोन्ही साईडला टी हे टेन्शन जे आहे ना ते खाली ओढणार आहे. म्हणजे क्रॉस काढल्यानंतर लक्षात येईल की एरोची डायरेक्शन पुलीवर ऍक्ट होणारं टेन्शन कसं असणार आहे? डाऊनवर्ड डायरेक्शन. कारण एरो कसा दिसतोय बघा, डाऊनवर्ड दिसतोय ना. आणि m1 m2 वर टेन्शन जे आहे ते कुठल्या डायरेक्शन ऍक्ट होणार? इट विल ऍक्ट इन अ अपवर्ड डायरेक्शन. ओके. म्हणजे सगळ्यात अगोदर तुम्हाला महत्वाची गोष्ट म्हणजे काय? या टेन्शनची डायरेक्शन कशी असते हे लक्षात आलं पाहिजे. टेन्शनची डायरेक्शन फाइंड आउट करण्यासाठी काय करायचं आहे? त्या स्ट्रिंगवर एक क्रॉस काढायचा. क्रॉस म्हणजे काय येणार आहे? एक डाऊनवर्ड एरो आणि एक अपवर्ड एरो असं ते होते. लक्षात घ्या. म्हणजे हे जे टेन्शन स्ट्रिंग मधलं टी टेन्शन आहे ना ते पुलीला काय करतंय? खाली ओढतंय. लक्षात घ्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल लेफ्ट पार्ट जर कन्सिडर केला तर लेफ्ट पार्टचा स्ट्रिंगचा जो म्हणजे स्ट्रिंगचा लेफ्ट पार्ट पुलीला खाली ओढणार आहे, राईट पार्ट देखील पुलीला खाली ओढणार आहे. तर m1 आणि m2 या दोन्ही मासेसला टेन्शन टी काय करणार आहे? अपवर्ड ओढणार आहे. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता m1 जो आहे तो ए ऍक्सेलरेशन सपोज खाली जाणार आहे. याच्यावरचे फोर्सेस बघा. फर्स्ट येणार आहे दॅट इज m1g आणि दुसरा टेन्शन टी इज अपवर्ड. आता ऍक्सेलरेशन जर खाली जायचं असेल तर m1 शुड बी काय असलं पाहिजे? m1g शुड बी ग्रेटर दॅन टी असलं पाहिजे. त्याच्यामुळे याचं इक्वेशन येणार m1g मायनस टी शुड बी इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. ओके. त्याच पद्धतीनं m2 ची फ्री बॉडी डायग्राम जर ड्रॉ केली आपण, m2 ला वर ओढणारा फोर्स असणार आहे दॅट इज टी, खाली ओढणारा फोर्स असणार आहे m2g. बरोबर. हा, इथं m1a पाहिजे. आता ही जी बॉडी आहे ती ऍक्सेलरेशन वर जाणार आहे. एक बॉडी खाली जात असेल तर दुसरी बॉडी वरच जाणार ना. बरोबर. मग ही m2 ही बॉडी ऍक्सेलरेशन वर जाणार म्हणजे टेन्शन टी जास्त असलं पाहिजे आणि m2g कम्पॅरेटिव्हली कमी असलं पाहिजे. सो टी मायनस m2g मस्ट बी इक्वल टू काय पाहिजे?
m2a. ठीक आहे, असे दोन इक्वेशन आपले तयार होणार आहे. सो दिस इज इक्वेशन 1, दिस इज इक्वेशन 2. या दोन इक्वेशनचं जस्ट ऍडिशन करा. ऍडिशन केल्यावर काय होईल, -t + t कॅन्सल होईल. लेफ्ट हँड साईडला m1g मायनस m2g, बरोबर आहे ना. ऍडिशन करावं लागलं इक्वेशन 1 आणि 2 चं. राईट हँड साईडला m1a + m2a म्हणजे m1 + m2 × a येणार आहे. ठीक आहे, इथं पण g लेफ्ट हँड साईडला कॉमन काढलं तर m1 - m2 × g इज इक्वल टू m1 + m2 × a. सो देअरफॉर ऍक्सेलरेशन येणार आहे m1 - m2 divided by m1 + m2 into g. So this is the formula for the acceleration. m1 - m2 divided by m1 + m2 into g. हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवला तरी पण चालेल. लक्षात घ्या, म्हणजे ऍक्सेलरेशन म्हणजे काय असतं, थोडक्यात शॉर्टकट मध्ये असं लिहू शकताय, डिफरन्स ऑफ मास डिवायडेड बाय ऍडिशन ऑफ मास, डिफरन्स ऑफ मासेस डिवायडेड बाय ऍडिशन ऑफ मासेस इंटू जी. असं लक्षात ठेवलं तरी चालतंय. हा प्रॉब्लेम या नीटला आला होता, लक्षात घ्या. हा एक सिंपल एवढा इझी प्रॉब्लेम या नीटला आला होता आणि ऍक्सेलरेशन काढायला सांगितलं होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल या पद्धतीनं नीटला आलेला प्रॉब्लेम बघा. जस्ट बघतो प्रॉब्लेम काय आहे. तर हा प्रॉब्लेम लक्षात आला का बघा. हे m1 m2 ची फ्री बॉडी डायग्राम काढून फक्त इक्वेशन लिहायचे. इक्वेशन लिहिणं किती इझी आहे बघा. पहिले m1 ची फ्री बॉडी डायग्राम, त्याला टेन्शन T अपवर्ड असणार आहे आणि m1 जे काय असणार आहे डाऊनवर्ड असणार आहे, बरोबर. हीच डायग्राम इथे मी ड्रॉ केली आहे. मग आता ऍक्सेलरेशन ही जर बॉडी खाली जात असेल तर m1 जी जास्त असलं पाहिजे आणि t कमी असलं पाहिजे. सो m1g - t शुड बी इक्वल टू ma पाहिजे. आणि दुसऱ्या बॉडीला m2 ला टेन्शन T अपवर्ड आणि m2g डाऊनवर्ड असणार. ठीक आहे, आणि ही बॉडी ऍक्सेलरेशन वर निघाली म्हणजे टी जास्त असलं पाहिजे आणि m2g कमी असलं पाहिजे. आणि म्हणून इक्वेशन दिलं t - m2g इज इक्वल टू m2a. आणि या दोन इक्वेशनचं फक्त काय करायचं आहे, ऍडिशन करायचं आहे. ऍडिशन केल्यानंतर आपल्याला ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला मिळतो m1 - m2 / m1 + m2 × g. किंवा शॉर्टकट मध्ये लक्षात ठेवायचं असेल तर डिफरन्स ऑफ मास डिवायडेड बाय ऍडिशन ऑफ मास, डिफरन्स ऑफ मासेस डिवायडेड बाय ऍडिशन ऑफ मासेस इंटू जी. आता या नीट एक्झाम मध्ये एक क्वेश्चन आलेला होता. या साईडला 4 kg मास आहे आणि या साईडला आहे 6 kg मास. ठीक आहे, तर ही सिस्टीम किती ऍक्सेलरेशन द ऍक्सेलरेशन ऑफ द सिस्टम इन टर्म्स ऑफ ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी पाहिजे. ठीक आहे, ऍक्सेलरेशन ऑफ मासेस काय असणार आहे. ओके, तर बघा डिफरन्स ऑफ मास किती येणार, 6 - 4 म्हणजे 2 येणार आहे. ऍडिशन ऑफ मास म्हणजे किती येणार, 6 + 4 10 येणार आहे इंटू जी. सो आन्सर इज g/5. दॅट्स ऑल. ओके, सेकंड आन्सर येते याचं. म्हणजे नीटला खूप इझी प्रॉब्लेम असतात, जास्त डिफिकल्ट प्रॉब्लेम नसतात, लक्षात घ्या. ठीक आहे, लक्षात आलं. हाच आता इथं टेन्शन काढायचं आहे. टेन्शन कसं काढणार, तर त्याच्यासाठी तुम्हाला हे फ्री बॉडी डायग्रामचं इक्वेशन लिहिता आलं पाहिजे. m1g - t इज इक्वल टू m1a. ठीक आहे, आता इथं ए जर रिप्लेस केलं आलेलं ऍक्सेलरेशन, तर तुम्हाला टेन्शनची व्हॅल्यू मिळणार आहे. आणखी एक प्रॉब्लेम, सिंपल प्रॉब्लेम बघूया, फ्री बॉडी डायग्रामच्या साहाय्याने सोडवूया आणि परत काय करूया, शॉर्टकट मेथडनं देखील त्याला सॉल्व्ह करूया. ओके, कसं सॉल्व्ह करायचं बघा पुन्हा एकदा. Suppose there is a pulley like this, and from this pulley 2 masses are suspended. Okay, so this is of suppose 3 kg
and this is of suppose 5 kg. ओके, तर क्वेश्चन काय आहे, हाऊ मच इज द ऍक्सेलरेशन. हे ऍक्च्युली तोंडी पण सुटू शकतंय, तरी देखील आपण एक प्रॅक्टिस म्हणून फ्री बॉडी डायग्रामच्या सायनं सोडूया, कारण फ्री बॉडी डायग्रामच्या सायनं सॉल्व्ह करता येणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. ओके, काही स्टुडंटनी G/4 आन्सर पण काढलेला आहे. ऍक्सेलरेशन येणार. आता बघा, जी हेवी बॉडी आहे ना ती खाली जाणार ना ऍक्सेलरेशननं, आणि लाईट बॉडी जी आहे ती ऍक्सेलरेशन वर जाणार, बरोबर. आता स्ट्रिंग मध्ये टेन्शन किती असेल, टी असेल. आता 3 kg ची इक्वेशन लिहूया आपण व्यवस्थित जरा. 3 kg, ठीक आहे. तर 3 kg वर अपवर्ड फोर्स असणार आहे टेन्शन टी, आणि डाऊनवर्ड फोर्स किती असणार आहे, 3g, बरोबर. याच्यामध्ये कुणाला काय डाऊट नाहीये. आता ही बॉडी ऍक्सेलरेशन वर जाणार आहे, मग या बॉडीचं इक्वेशन काय लिहिणार सांगा तुम्ही. या बॉडीचं इक्वेशन काय लिहिणार, इक्वेशन काय लिहिणार. कुठला फोर्स जास्त पाहिजे, टी पाहिजे का 3g जास्त पाहिजे. हा, टी जास्त पाहिजे. सो टी मायनस 3g इज इक्वल टू काय येणार, त्याचं मास इंटू ऍक्सेलरेशन, म्हणजे 3 इंटू ए. हे झालं इक्वेशन 1. ठीक आहे. सेकंड बॉडी इज ऑफ 5 kg. ठीक आहे. याला देखील अपवर्ड टेन्शन असणार आहे टी, आणि डाऊनवर्ड फोर्स असणार आहे 5g. ही बॉडी ऍक्सेलरेशन खाली यायला लागले. ज्या अर्थी ही बॉडी ऍक्सेलरेशन खाली येते त्या अर्थी कुठला फोर्स जास्त पाहिजे, 5g शुड बी मोर दॅन टेन्शन. ओके, सो याचं इक्वेशन लिहिणार 5g मायनस टी इज इक्वल टू 5 टाइम्स ऍक्सेलरेशन. सो दिस इज द सेकंड इक्वेशन. या दोन इक्वेशनची डायरेक्टली ऍडिशन करा. या दोन इक्वेशनची ऍडिशन केल्यानंतर काय होणार आहे, टी मायनस टी कॅन्सल, 5g मायनस 3g म्हणजे LHS ला येणार आहे 2g येणार. LHS ला दोन इक्वेशनची ऍडिशन केली, टी मायनस टी कॅन्सल होणार ना, आणि 5g प्लस आहे 3g मायनस आहे, ऍडिशन केल्यानंतर हे सबट्रॅक्शन होणार, आणि राईट हँड साइडला 3a प्लस 5a म्हणजे 8a होणार. अँड देअरफॉर ऍक्सेलरेशन इथे येणार आहे g/4. 2g/8 म्हणजे g/4 ऍक्सेलरेशन. ओके, शॉर्टकट मेथड, डिफरन्स ऑफ मास 2, ऍडिशन ऑफ मास 8 इंटू जी, असं तोंडी पण काढता येते. आन्सर तेच येणार आहे, दॅट इज g/4. लक्षात येत आहे. आता टेन्शन काढूया. तर त्याच्यासाठी फर्स्ट इक्वेशन जे आहे ना, ते फर्स्ट इक्वेशन मध्ये व्हॅल्यू ठेवूया. टी मायनस 3g इज इक्वल टू काय येणार आहे, 3g/4. ओके, सो टेन्शन T इज इक्वल टू 3g पलीकडे जाऊन ऍड होणार, 3g प्लस 3g/4. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, 4 3 are 12, 12g प्लस 3g, 15g/4. This will be the tension in the string. याच्यामध्ये कुणाला काय डाऊट असला तर विचारा. 15g/4 is the tension in the string. ओके, टेन्शनचा देखील एक शॉर्टकट फॉर्म्युला आहे. टेन्शनचा शॉर्टकट फॉर्म्युला काय बघा, 2m1m2 अपॉन m1 प्लस m2. हा फॉर्म्युला एक पाठ करून ठेवला तरी चालेल, इंटू जी, 2m1m2 अपॉन m1 प्लस m2 इंटू जी. म्हणजे इथं या शॉर्टकट फॉर्म्युल्यामध्ये म्हणजे प्रिव्हियस आपण डेरिव्हेशन केलं ना, त्याच्यामध्ये ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू ठेवली तर 2m1m2 अपॉन m1 प्लस m2 इंटू जी येतं. म्हणजे इथं बघा शॉर्टकट फॉर्म्युल्यानुसार 2m1 इंटू m2 म्हणजे 5 इंटू 3 15 डिवायडेड बाय m1 प्लस m2 म्हणजे 8. ओके, इंटू जी. सो टेन्शन येणार आहे 15/4g, असं पण काढू शकताय तुम्ही. This is one shortcut formula. 2m1 m2 upon m1 plus m2 into g. जनरली जीच्या स्वरूपात आन्सर असतात, त्याच्यामुळे आन्सर बघायचे आणि त्याच्यानुसार कॅल्क्युलेशन करायचं. आन्सर जीच्या स्वरूपात असतील तर जी ॲज इट इज ठेवायचं, आणि आन्सर मध्ये जी नसेल तर मग जीची व्हॅल्यू 10 ठेवून सॉल्व्ह करायचं आहे. वन मोर प्रॉब्लेम.
3 kg 12 kg. How much is the acceleration? Shortcut method na सांगा रे, shortcut method na. How much is the acceleration? Okay, difference of mass किती येणार 9, addition of mass किती येणार 15 g झालं, 3/5 g येणार. करेक्ट. आणि टेन्शन किती येणार रे सांगा, टेन्शन इन द स्ट्रिंग 2 × 3 × 12 divided by 15 g. (24/5 g). करेक्ट. ठीक आहे. आता याच्यामध्ये एक्स्ट्रा क्वेश्चन असा आहे, याच्यामध्ये क्वेश्चन या पद्धतीने आहे की हाऊ मच इज द फोर्स. याच केसमध्ये मला सांगा, हाऊ मच इज द फोर्स ऍक्टिंग ऑन द रिजिड सपोर्ट. फोर्स ऑन रिजिड सपोर्ट, किंवा इथून रिजिड सपोर्ट आणि पुली यांच्यामध्ये ही स्ट्रिंग आहे, तर हाऊ मच इज द टेन्शन इन द स्ट्रिंग. हे टेन्शन समजा T2 असेल. हाऊ मच इज द फोर्स ऑन रिजिड सपोर्ट हा क्वेश्चन असणार आहे. और टेन्शन T2 किती असेल असा पण क्वेश्चन होऊ शकतो. इथलं टेन्शन तर आपण T काढलेलं आहे, हे टेन्शन T2 किती असेल. तर आता ह्या पुलीची फ्री बॉडी डायग्राम जर काढली तर लक्षात घ्या ती रेस्ट मध्ये आहे, इक्विलिब्रियम मध्ये आहे. ठीक आहे. आणि या पुलीला इकडं टेन्शन ओढतंय T, इकडं टेन्शन ओढतंय T, आणि हे वर ओढणारं टेन्शन T2 आहे. बरोबर आहे ना. या पद्धतीने रिजिड सपोर्ट आहे. आता इक्विलिब्रियम मध्ये आहे म्हटल्यानंतर T2 मस्ट बी इक्वल टू काय असलं पाहिजे, T + T असलं पाहिजे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, अंडरस्टँड करावी लागेल व्यवस्थित. ओके. रिजिड सपोर्ट आणि पुली यांच्यामध्ये जे स्ट्रिंग आहे ना, तिथं टेन्शन किती असणार आहे, T + T. सो T2 इज इक्वल टू काय असणार आहे, 2T. हे लक्षात ठेवायचं. सो T2 येणार आहे, T अगोदर काढून घ्यावं लागेल, 24/5 g. सो त्याचं डबल काय होणार, 48/5 g विल बी द आन्सर. असं ऍडिशन करायचं नाही. 12 इथं 12 दिसतंय, इथं 3 दिसतंय, म्हणजे इथं किती असेल, 12 + 3 15. असं होणार नाहीये ते. लक्षात येते का मी सांगतोय. 15 येणार नाही, ती वेगळं येतं. 48/5 g येणार. ओके. आता याच प्रॉब्लेम मध्ये मी थोडस व्हेरिएशन करतो. म्हणजे हे व्हेरिएशन असं आहे बघा. सपोज दिस इज अ पुली. Here there is a mass of 3 kg. Here there is a mass of 6 kg. So this is the first system. Second, here I am going to apply a force of 3g, and here there is a mass of 6 kg. Okay, once again there is a pulley. Here is a mass of 3 kg आणि इकडचा 6 kg मास काढून टाकतो, आणि 6 kg ऐवजी काय करतो, 6g. याचं जेवढं वेट आहे ना तेवढा इकडे फोर्स लावतो. तर 3 केस मध्ये ऍक्सेलरेशन किती असेल, ऍक्सेलरेशन इन दिस केस, ऍक्सेलरेशन इन दिस केस अँड ऍक्सेलरेशन इन दिस केस. जनरली बघितल्यानंतर डायग्राम मध्ये काहीच डिफरन्स नाही असं वाटतं आपल्याला. म्हणजे इकडे 3 kg आहे, इथं 6 kg आहे. बरोबर आहे ना. इथं काय केलंय, 3 kg मास काढून आता 3 kg ऐवजी त्याचं वेट किती येणार, 3g तेवढं लावलेलं आहे. आणि इथं डायग्राम मध्ये 6 kg मास काढून त्याच्याऐवजी 6g मास लावलंय. ऍक्सेलरेशन सेम येईल का, तिन्ही डायग्राम मध्ये सेम येत नाही, डिफरंट येतं. ठीक आहे. मग जरा वेट करा आणि कॅल्क्युलेट करा, बघूया फास्ट. फर्स्ट डायग्राम दोन्हीकडे मासेस आहेत. दोन्हीकडे मासेस असेल तर मी तुम्हाला सांगितलंय डिफरन्स ऑफ मास डिवायडेड बाय ऍडिशन ऑफ मास इंटू जी. डिफरन्स ऑफ मास 3, ऍडिशन ऑफ मास 9 म्हणजे किती येणार, फर्स्ट केस
G/3. ओके, सगळ्यांचं G/3 आलेलं आहे. हा, सेकंड केस मध्ये काय येणार? सेकंड केस मध्ये G/2 येतं. करेक्ट. G/2. आणि थर्ड केस मध्ये ऍक्सेलरेशन G येणार आहे. हे बघा, हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची आणखी एक मेथड आहे, तिसरी मेथड एक तुम्हाला सांगतो, त्या मेथडने सॉल्व्ह करायचं. हे बघा, या साईडला ओढणारा फोर्स किती आहे? 3G आहे, बरोबर. या साईडला ओढणारा फोर्स किती आहे? 6G आहे. ही तिसरी शॉर्टकट मेथड आहे. शॉर्टकट मेथड आहे पुन्हा एकदा. ओके, म्हणजे पहिली ही ती थर्ड मेथड आहे. पहिली मेथड आपण फ्री बॉडी डायग्रामच्या साईननं, परंतु तिथं वेळ लागतो. प्रत्येक वेळी ती मेथड वापरायची नाहीये, ती ऍक्च्युली बोर्ड एक्झाम मध्ये वापरायची असते. बोर्ड एक्झाम तर याची काही तुम्हाला नाहीये. ओके, दुसरी मेथड ते डायरेक्ट फॉर्म्युला डिफरन्स ऑफ मास डिवायडेड बाय ऍडिशन ऑफ मास इंटू जी. आता ही तिसरी मेथड जरा व्यवस्थित लक्ष द्या. लेफ्ट हँड साईडला खाली ओढणारा फोर्स आहे 3G आणि राईट हँड साईडला खाली ओढणारा फोर्स आहे 6G. म्हणजे इथं नेट फोर्स ऍक्ट होतोय 6G मायनस 3G, म्हणजे काय येणार आहे? 3G हा नेट फोर्स येणार आहे. आणि ऍक्सेलरेशन इज इक्वल टू हा नेट फोर्स 3G जो आहे तो किती किलोला डिस्प्लेस करणार आहे? 3 आणि 6 kg या दोन्ही या फोर्समुळे मूव्ह होणार आहेत. म्हणजे टोटल मास येणार 9. टोटल किती किलोला तो मूव्ह करणार आहे? नेट फोर्स डिवायडेड बाय मास इथं पण करू शकताय. सो G/3 आला असं. ही एक तिसरी मेथड झाली शॉर्टकट. आणि ही मेथड आता इथं सगळीकडे वापरायची आहे. आता इथं पण बघा, लेफ्ट हँड साईडला खाली ओढणारा फोर्स 3G आहे, राईट हँड साईडला खाली ओढणारा फोर्स 6G आहे, बरोबर. म्हणजे लेफ्ट हँड साईडला 3G खाली ओढतोय, राईट हँड साईडला 6G ओढतोय. म्हणजे नेट फोर्स काय येणार? पुन्हा एकदा इथं देखील नेट फोर्स 3Gच येतोय, लक्षात घ्या. फोर्स मध्ये काय फरक पडत नाही. नेट फोर्स इज 3G. अँड इन सेकंड केस ऍक्सेलरेशन इज नेट फोर्स डिवायडेड बाय, आता हा नेट फोर्स जो आहे तो कुणाला फक्त सरकवणार? 6 kg ला फक्त सरकवणार, दुसरं मासच नाही येतं. डिवायडेड बाय 6 करावं लागेल. मग 3G/6 म्हणजे काय येणार आहे? G/2 येणार. असं केलं तरी चालतं. आणि या डायग्राम मध्ये इथं देखील बघा, इकडं लेफ्ट हँड साईडला खाली ओढणारा फोर्स आहे 3G, राईट हँड साईडला खाली ओढणारा फोर्स डायरेक्टली तुम्हाला 6G दिलाय. सो नेट फोर्स पुन्हा एकदा इथं देखील किती येणार आहे? 3Gच नेट फोर्स येतोय संपूर्ण सिस्टमवर. आणि हा 3G जो फोर्स आहे ना, तो कुणाला सरकवणार आहे? फक्त कुणाला ऍक्सलरेट करणार आहे? इथं एकच मास आहे 3 kg ला. सो नेट फोर्स डिवायडेड बाय टोटल ऍक्सेलरेशन. सो इथं ऍक्सेलरेशन 3G/3 म्हणजे G येणार. ओके, हा मेन डिफरन्स आहे. हा काही स्टुडंटला व्यवस्थित समजत नाही आणि मग ते कन्फ्युज होतं. ओके, सो ऍक्सेलरेशन फर्स्ट केस मध्ये G/3 येणार, सेकंड केस मध्ये G/2 अँड थर्ड केस मध्ये ऍक्सेलरेशन G येणार आहे. ओके, म्हणजे हे 3 kg मास G ऍक्सेलरेशन वर जाणार, हे 6 kg मास G/2 ऍक्सेलरेशन खाली जाणार, आणि इथं हे 3 kg मास G/3 वर जाणार, आणि हे 6 kg मास G/3 खाली येणार. ओके, हा प्रॉब्लेम लक्षात आला का? याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे का? नेक्स्ट पार्ट. Suppose there is a pulley like this. थोडंसं आता वाढवूया. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. हा प्रॉब्लेम शॉर्टकट मेथडनं पण सॉल्व्ह करता येतो आणि जनरल मेथड. So here suppose there is a 3 kg mass, here it is 2 kg mass, and here it is 4 kg mass. Question is that how much is the acceleration? ओके, आणि ते एकूण 3 टेन्शन काढायचे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे या रिजिड सपोर्टला बांधलेली जी स्ट्रिंग आहे ना, त्याच्यामधलं टेन्शन T1. त्याच्यानंतर म्हणजे जेवढे स्ट्रिंग असणार तेवढे टेन्शन येणार आहे. 3 kg to 2 kg इथं जॉईन केलेली स्ट्रिंग आहे ना, त्याच्यामधलं टेन्शन T2. आणि हा मधला पार्ट इथे एक वेगळी स्ट्रिंग आहे, त्याच्यामधलं टेन्शन आणि वेगळं येणार T3.
जेवढ्या स्ट्रिंग तेवढे टेन्शन. आता ही स्ट्रिंग एकच कंटिन्युअसली आहे, त्याच्यामुळे त्या स्ट्रिंग मध्ये टेन्शन T2च असणार आहे. तर T1, T2 आणि T3 या तिन्ही टेन्शन तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत. ओके, तर सगळ्यांचे फ्री बॉडी डायग्रामचे इक्वेशन तुम्हाला व्यवस्थित लिहिता आले पाहिजेत. इक्वेशन्स सुरुवातीला 3 kgचं इक्वेशन बघूया. 3 kg ला डाऊनवर्ड फोर्स असणार आहे 3g, अपवर्ड फोर्स असणार आहे T2. आता ही सगळी सिस्टम हे ए ऍक्सेलरेशन खाली जाणार आहे, हे ए ऍक्सेलरेशन वर जाणार आहे, कारण राईट हँड साईडला मास हेवी आहे, जास्त आहे. ठीक आहे, मग आता ए ऍक्सेलरेशन वर जाणार म्हणजे T2 जास्त असलं पाहिजे, म्हणून इक्वेशन लिहायचं T2 - 3g इज इक्वल टू 3a. सो दिस इज इक्वेशन 1. त्याच्यानंतर 2 kg साठी 2 kg ची FBD. अपवर्ड फोर्स किती आहे 2 kg ला? T2 आहे, आणि डाऊनवर्ड फोर्स आहे 2g, आणि ऍक्सेलरेशन हे खाली निघालंय ना. हा, डाऊनवर्ड फोर्स 2g आणि T3 पण आहे, लक्षात घ्या. इथं आता ही मिस्टेक होऊ शकते तुमची. 2g पण आहे, ही वेट